मुंबईत भाऊच्या धक्क्याजवळ 4 नॉटिकल मैल अंतरावर एक जहाज आहे. या जहाजावर आहेत फक्त 2 माणसं, एक स्वयंपाकी आणि दुसरा जनरल सुपरवायझर. काही दिवस नाही, काही आठवडे नाही तर तब्बल 1 वर्ष हे जहाज इथे नांगर टाकून उभं आहे. हे कार्गो शिप असल्याचं कळतंय आणि भरकटून ही आता कुठल्याही मालवाहू जहाजाला धडकू शकेल. मुंबई कोस्टगार्ड, सागरी पोलीस आणि नेव्हीच्या ढिसाळ कारभारामुळे भविष्यात मुंबईतल्या समुद्रात मोठा अपघात होऊ शकतो. 12 महिने एखादं जहाज नांगर टाकून समुद्रात उभं आहे आणि कोस्टगार्डला त्यावर काहीही कारवाई करावी वाटत नाही. त्यामुळे हा सगळा प्रकार एक गूढ बनून बाकी आहे. हा नेमका काय प्रकार आहे याबद्दल सांगतो आमचा रिपोर्टर अजित मांढरे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर गेल्या 2-3 महिन्यांमध्ये भरकटलेली जहाजं येऊन किनाऱ्यावरती अडकली होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाला धोका निर्माण झाला होता. मुंबई पोर्टपासून काही मैल अंतरावरच मी एका किनशिप प्रॉस्पेरिटी नावाच्या एका जहाजावरती आहे. हे जहाज गेल्या 12 महिन्यापासून मुंबई पोर्ट ट्रस्टचं जे पोर्ट आहे त्या पोर्टपासून 4 मैल अंतरावरती हे जहाज अँकरिंग करून आहे गेल्या 12 महिन्यापासून. जो एक नियम आहे पोर्टचा, त्या नियमानुसार 10 महिन्याच्या पुढे कुठलाही शिप अँकरिंग करू शकत नाही. तुम्ही या शिपची हालत बघू शकता. शिप पूर्णपणे खराब झालेला आहे. कोर्टाने स्पष्टपणे ऑर्डर दिलेली आहे की हे जे कोचिंगचं जहाज आहे जे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीमध्ये उभं आहे ते स्क्रॅप करावं. पण तरी हा जो मालक आहे ज्या जहाजाचा तो मालक कुठल्या प्रकारे सहकार्य करायला तयार नाहीये आणि कोस्टगार्ड किंवा मुंबई पोर्ट ट्रस्ट आहे हे कोर्टाचे ऑर्डर असताना देखील या जहाजावर कुठली कारवाई करायला तयार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये हे जहाज समुद्राच्या मधोमध उभं आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टचा जो भाग असतो हा जो समुद्र किनारा आहे या समुद्र किनाऱ्यामध्ये आणि या समुद्राच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कार्गो शिप्स ची वाहतूक होत असते आणि त्याचबरोबर प्रवासी जी जहाजं असतात, ज्या बोटी असतात, लॉन्च असतात, त्यांच्या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. अशा परिस्थितीमध्ये जर हे जहाज जे आहे हे जहाज ड्रॅग झालं, ह्याचा अँकर ड्रॅग झाला, जे वारा आहे किंवा पावसामुळे किंवा वादळामुळे हे जहाज ड्रॅग झालं तर आजूबाजूला येणारे जे शिप्स आहेत किंवा ज्या प्रवासी वाहतूक आहेत या सर्वांना कुठे ना कुठेतरी जहाज त्यांना ठोकर मारू शकतं किंवा अपघात निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एक अपघात होईल. अशी एकंदर परिस्थिती या जहाजामुळे निर्माण होऊ शकते. काही दिवसांपूर्वीच MS चित्रा आणि खलिजा जहाजाची टक्कर या जहाजापासून काही अंतरावर झाली होती. अशा परिस्थितीमध्ये या संपूर्ण जहाजावरती फक्त 2 व्यक्ती आहेत, ते चीफ कुक आणि त्याचा सहकारी आहे. या जहाजावरती कोणताही कॅप्टन नाहीये किंवा त्याचा कुठलाही स्टाफ नाहीये की जहाज जर कुठे भरकटतं त्याला कंट्रोल करण्याकरता कोणत्याही प्रकारचा एक जो चालक असतो किंवा हे जहाज संपूर्ण सांभाळणारे जे व्यक्ती असतात त्या कोणीही व्यक्ती या जहाजावर नाहीयेत. ते ज्या 2 व्यक्ती जहाजावर राहतात त्यांना इथे इलेक्ट्रिसिटी नाहीये, महिना त्यांना जेवण दिलं जात नाही. अशा परिस्थितीमध्ये ते संघर्ष करत या जहाजावरती आहेत. अशा परिस्थितीमध्ये मालक मुंबई पोर्ट ट्रस्ट किंवा कोस्टगार्ड कोणत्याही परिस्थितीमध्ये या जहाजाची दखल घेण्यास तयार नाहीये आणि या जहाजामुळे भविष्यात कोणता ना कोणता मोठा अपघात निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे पर्यावरणात धोका निर्माण होऊ शकतो. व्हिडिओ ओमप्रकाश केवटसह अजित मांढरे, IBN लोकमत, मुंबई. आणि या जहाजावर जे 2 क्रू मेंबर्स उरले त्यांची देखील कंपनीकडून अक्षरशः फसवणूक सुरू आहे. कारण त्यांना गेल्या 6 महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाहीये. त्यांना घरीही जाऊ दिलं जात नाहीये. एक जहाजावरचा स्वयंपाकी आहे तर दुसरा आहे सुपरवायझर. पण कंपनी ते वॉचमन असल्याचं सांगते. त्यांचे गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः हाल सुरू आहेत. कंपनी धड जहाज तिथून हलवतही नाहीये आणि या कर्मचाऱ्यांची सुटकाही करत नाहीये. I have father, mother, sister. So just family, for 4 members in my family. They are calling you. Say sir. So we all day he will come to home. This vessel condition is very bad. He is very rough to the sea. We have not safety in this vessel. So we want to go to home. So company did not give the sign off. So we want to go to home. My mother will be in the hill. I can't to survive here and I can't to live here. So I called to the company owner, please give me sign off because my mother will be in the hill, the hospital, because I have no father and only sister and small brother. He can't do anything. They are helpless. So I called and crying to the owner. They say next week I will give the sign off, but he didn't care anything. Next week I called to the owner. He didn't attend the phone